मंडळी, लोक म्हणतात तुझं सासर खूप चांगलं आहे, तुझा नवरा पण खूप चांगला आहे आणि तुझं नशीब तर खूपच चांगलं आहे. खरं तर प्रश्न नशिबाचा नसतोच, प्रश्न असतो आपल्याला आपल्या आई वडिलांनी दिलेल्या संस्काराचा आणि आयुष्यात आलेल्या अनुभवांचा. कारण उगवणाऱ्या प्रत्येक रोपट्याची कहाणी ही संघर्षातूनच सुरू होत असते. आपली जिद्द जर जिवंत असेल ना, तर कठीण वाटाही फुलांसारखे वाटायला लागतात. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. हा व्हिडिओ मी संध्याकाळी स्टार्ट केला होता आणि आकाशला सोडून आल्यानंतर मन असं उदास झालं होतं, काहीच करायचं मन होत नव्हतं आणि त्याला सोडून आल्यानंतर मी आजारी पण पडले होते. आणि घरात मीच नाही आजारी पडले तर सागर पण आजारी पडला होता, त्याला गोचिड ताप झाला होता, भरपूर ताप येत होता त्याला, त्यामुळे कुठं असं मनच लागत नव्हतं व्हिडिओ शूट करायला. आता थोडंसं बरं वाटतंय सागरला पण मला पण आणि थोडंसं मन पण लागतंय आता आकाशला सोडून आल्यानंतर. त्यामुळे म्हणलं चला आता आपण व्हिडिओची सुरुवात पण करूया. आणि या आधीचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, आकाशला सोडायला गेलेलो होतो तो ना, तर त्या व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून माझ्या ताईंनी, मैत्रिणींनी, सगळ्या मावशींनी मला भरभरून प्रेम दिलं, सांत्वना दिली, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आता फौजी साहेब काय बोलले, दिवसभर तुझं काही ना काही चालूच राहतं काम, संध्याकाळी थोडी फ्री होत जा आणि मोकळ्या वातावरणामध्ये बाहेर निघत जा, वातावरण छान होतंय संध्याकाळचं. तर मग संध्याकाळच्या मस्त फ्रेश वातावरणात आम्ही बाहेर निघलो, 2 चक्रा मारून आलो आणि त्यानंतर फौजी साहेब काय बोलले, चल बाजारामध्ये जाऊ आपण, तुला मी गुळाचा चहा पाजतो आणि पाणीपुरी पण खाऊ घालतो आणि तुझ्या साड्या टाकलेल्या पिको फॉलला ना, तर त्या पण घेऊन येऊ. कारण नवीन साड्या आणल्या ना, फौजी साहेबांना असं होतं माझी बायको कधी ती साडी घालन आणि मी कधी तिला पाहिन त्या साडीमध्ये. साड्या घेतल्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खायला, तिथं आमचे गाववाले पण होते, मग सगळ्यांनी आम्ही पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आलो आम्ही गुळाचा चहा प्यायला. आम्ही नेहमी इथंच येत असतो, आमच्या घरापासून काही जास्त लांब नाही बरं का, जवळच आहे ना. तर फौजी साहेब कधी पण बोलतात चल आपण चहा घेऊन येऊ. असं नाही की आपण घरी गुळाचा चहा बनवत नाही, बनवतो, पण ह्या चहाचा काहीतरी फ्लेवर वेगळाच असतो बरं का, त्यांची सिक्रेट रेसिपी असं काहीतरी नाही का. तर सूर्य मावळतीला गेला होता, हलका अंधार पण पडायला लागला होता, आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर निघलो घरी. मग आणि सकाळची देवपूजा तर मी करत असते, पण संध्याकाळची दिवाबत्ती मात्र हमखास राजूच करत असतो. तो कामावरून आलेला असतो, घरी असतो ना, तर मग तो दिवा लावतो. पण तुळशीला नाही दिवा लावत बरं का, कधी त्याच्या लक्षात आलं तर मग तो लावतो, नाही तर मग तुळशीला दिवा मला लावा लागतो. तर म्हणलं तुळशीला मी दिवा लावते आता. तर फौजी साहेब तितक्यात काय बोलतात, त्या साड्यांना व्यवस्थित पिकोफॉल लागलेत की नाही ते पण पहा, कारण सिल्क साड्या असतात ना, त्याला कधी कधी व्यवस्थित पिकोफॉल लागत नाही, ते असं खालीवर झालं जातं. त्यामुळे ते बोलत होते एकदा चेक करून पहा बाई, नंतर पुन्हा मग तू कुरकुर करत राहते. असंच झालं आणि तसंच झालं. आणि तसं पण कॉटनच्या साड्यांना फॉल एकदम व्यवस्थित लागलं जातं, कारण त्या कॉटनच्या असल्यामुळे एकदम एकसारखे राहतात ना. त्यामुळं पाठीमागच्या महिन्यामध्ये ह्या कॉटनच्या 2-3 साड्या मला फौजी साहेबांनी घेतल्या होत्या, तुम्हाला मी दाखवल्या पण होत्या. त्या ताईंनी साड्यांना तर पिकोफॉल करून ठेवलं होतं, पण ब्लाऊज शिवून झालेलेच नव्हते. त्या बोलल्या 2-3 दिवसांनी या. आता मी बाहेर गेले होते ना, तर फ्रेश वगैरे अजिबात झाले नव्हते, कारण दिवसभर मी एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करत होते, तो झाला आणि तसेच फौजी साहेबांसंग बाहेर गेले. आता आल्यानंतर थोडंसं फ्रेश झाले मी, त्यानंतर तुळशीला दिवा लावला आणि आले किचनमध्ये, कारण मला स्वयंपाकाला लागायचं होतं. आणि गॅसच्या आसपास असा काही राडा असला ना, पातेले वगैरे हे ते, तर मला स्वयंपाक करायला अजिबात काही सुचत नाही बरं का. त्यामुळे मी ते दुधाचे पातेले वगैरे सगळे साईडला करत होते. पहिलं तर गॅसच्या जवळ हा माठ किंवा पाटावर होता ते सुद्धा नव्हतं बरं का, एकदम मोकळं सुटसुटीत लागायचं मला. पण आता तो प्रमोशनचा पाटा आलेला आहे ना, खूप छान आहे बरं का, तर तो पण मी मग किचनवरतीच ठेवलाय, त्याच्यावरती मी वाटण वाटत असते. आणि छोटासा माठ आहे ना, म्हणलं चला थंडी पावसाळा आहे ना, तरी पण आपण माठातलं पाणी पिऊ शकतो, तर फ्रीजपेक्षा तर चांगलंच आहे आणि चवदार पण लागतं माठातलं पाणी ना. त्यामुळे मग तो छोटासा माठ तिथं अडचण पण करत नाही, मग मी तिथं तो भरून ठेवलेला आहे. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं ना, तर फौजी साहेब काय बोलले, दुपारची डाळ भात थोडीशी भाजी आहे, फक्त 2-3 चपात्या कर म्हणले आणि भात पण भरपूर आहे, त्यामुळे काही जास्त बनवायचं नव्हतं ना. मग मी लागले गुलाबजाम करायला, कारण आकाशचा जो रूममेट्स आहे ना मुलगा, तर त्याचे पेरेंट्स जाणार होते दुसऱ्या दिवशी सकाळचं त्या मुलाकडे, म्हणजे आकाशच्या कॉलेजला. त्यांनी फोन करून सांगितलं होतं आम्हाला जायचं दुसऱ्या दिवशी सकाळचं लवकर, तर तुम्हाला द्यायचं असलं काही तर द्या आकाशला. म्हणलं आकाशला गोड तर खूप आवडतं, त्यामुळे मी गुलाबजाम पण करते आणि सकाळचं पहाटे लवकर उठून मी सगळं स्वयंपाक करून त्याला डबा पण देईन. मग मी आकाशला फोन केला, म्हणलं अपूर्वाचे पप्पा येऊ राहिले तिकडं कॉलेजला सकाळचं, तर तुला काय काय देऊ. तर म्हणला आधीच तू दिलेला भरपूर आहे माझ्याकडं, फक्त तू काय कर, भेंडीची भाजी चपाती आणि पनीरची भाजी दे. म्हणला तुझ्या हातचं भरपूर दिवस झाले काही खाल्लं नाही, मला खूप कसतरी झालंय ते मेसचं खाऊन, तर जेवण दे म्हणला. त्यामुळे मग म्हणलं चला आता त्याची आवडीची भेंडीची भाजी, पनीरची भाजी चपाती सकाळचं लवकर उठून करण. मी पनीर वगैरे सगळं आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि आता भेसळीचं दूध बंद झाले ना, तर खवा आणि पनीर एवढं महाग झाले ना काय सांगायचं.
तर ते मग खवा आणला अर्धा किलो आणि पनीर पण आणलं अर्धा किलो, कारण पनीरची भाजी भरपूर देते म्हणलं त्यांना होईन आणि आम्हाला पण होईन. आता गुलाबजामसाठी पाक करायचा होता ना, तर 3 वाट्या साखर आणि 1.5 वाटी पाणी घालून मी तो पाक केला, साईडला ठेवला आणि जो खवा होता ना तो थोडासा खिसून घेतला, म्हणजे त्याच्या गिठुळ्या मोडल्या जातात. आणि खव्यामध्ये मी मैदा नव्हते घालत बरं का, गव्हाचं पीठ घातलं होतं चाळून मस्त. तर 2-4 मुठी मी गव्हाचं पीठ घातलं. एक अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घातला, पिंचभर मीठ घातलं आणि एक छोटी वाटी रवा घातला बरं का. बारीक छोटा मोठा रवा कोणता असला तरी पण चालेल, रवा घालायचा एक छोटी वाटीभर. आणि त्याला आहे ना अगदी मस्त ते चोळून घ्यायचं ते खवा पीठ सगळं. आणि ते सगळं मिक्स झाल्यानंतर अगदी थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा, थोडं जसं लागेल तसं बरं का. जसं आपण चपात्याला पीठ मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं मस्त. पोहे खायचा चमचा आहे ना, तर तो अर्ध्यापेक्षा थोडासा कमी एवढा मी खाण्याचा सोडा घातला याच्यामध्ये. आणि आपल्याकडे बेकिंग पावडर जर असेल ना, तर ती पण थोडीशी घालायची, आणि नसेल तर काही हरकत नाही बरं का. माझ्याकडे पण नव्हती, मी नाही घातली. तरी पण गुलाबजाम एकदम मस्त असे फुलल्या जातात, अजिबात निबार राहत नाही मधी. आणि पीठ मळून झाल्यानंतर अशा गोळे गोळे करते, तुम्ही बघू शकता मीडियम साईजचे. तर ते तळून आणि पाकात टाकल्यानंतर भरपूर फुलतात, मोठाले गुलाबजाम होते. गुलाबजामच्या पिठाचे एक सारखे सगळे गोळे मी तयार करून घेतले आणि एकीकडे तेल पण मी तापायला ठेवलं होतं. आता कोणी तेलात तळतं तर कोणी तुपात तळतं, पण तुपामध्ये तळल्यानंतर काय होतं ते थंड झाले ना, पाकात टाकल्यानंतर ते असं थोडंसं आटरल्यासारखं होतं. त्यामुळे आपण तेलातच तळायचं आणि तेल एकदम कडकडीत पण नाही करायचं. तेल तापलं ना, मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम मस्त ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे. मोठा गॅस असला ना, काय होतं वरून ते ब्राऊन दिसतात पण आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे एकदा तेल तापलं ना की मीडियम गॅस करायचा आणि गुलाबजाम तळून घ्यायचे सगळे. आणि गुलाबजाम आतमध्ये पर्यंत तळले गेले तर हे कसं समजतं, तर तुम्ही बघू शकता तेलावरती सगळे गुलाबजाम असे तरंगायला लागतात आणि तुम्ही बघू शकता त्याच्या बुडबुड्या पण कमी झाल्यात आता आणि गुलाबजामला कसला भारी कलर आलाय. आता मी गुलाबजाम काढून घेते का ताटामध्ये. आणि आम्हाला गुलाबजाम थोडेसे असे डार्क कलरचेच आवडतात बरं का, त्यामुळे मी थोडा थोडा डार्क कलर होऊन दिलाय जरा गुलाबजामचा. आता माझ्या घरी काही कार्यक्रम असू द्या किंवा सणवार असला ना, तर कितीही गुलाबजाम करायचे म्हणलं ना तरी मी करते बरं का, आणि एकदम परफेक्ट होतातच. कारण ती रेसिपी, त्याचा अंदाज एकदा आपल्या लक्षात आला ना, मग आपण कधीच विसरत नाही आणि वर्षानुवर्ष आपण त्या पद्धतीने मग ती रेसिपी एकदम परफेक्ट बनवू शकतो. आता गुलाबजाम सगळे तळून घेतले मी आणि त्यानंतर लगेच पाकामध्ये टाकून दिले आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये गुलाबजाम खायला तयार होतो बरं का, भिजून लगेच. असं नाही की आपण रात्री केलेत आणि सकाळी खायला ते तयार होतात, तसं नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण गुलाबजाम लगेच तो खाऊ शकतो, छान भिजल्या जातो आतमध्ये पर्यंत. आता त्या दिवशी मी बालुशाही केली होती ना, ती सुद्धा अगदी 2-3 मिनिटं मी पाकामध्ये ठेवून लगेच बाजूला काढून घेतली होती ना, तर ती बालुशाही पण एकदम छान मस्त भिजल्या गेली होती. पहिलं तर मी एवढ्या रेसिपी बनवायचे ना, त्यामुळे मी आपलं YouTube चॅनल सगळं रेसिपीचंच बनवलं होतं, पण त्याला काही म्हणावा असा रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे मी आपलं कंटेंट थोडंसं चेंज केलं. आणि आता काही मी स्वयंपाक करत नाही असं नाही बरं का, मी रेसिपी बनवते पण शूट करायला तेवढा वेळ मिळत नाही, कारण Instagramचे भरपूर प्रमोशन असतात ना, कोलॅबोरेशन असतात, त्यामुळे त्याला पण वेळ द्यावा लागतो. आणि माझ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे माझे Instagramचे 2 लाख फॉलोअर्स पूर्ण झाले बरं का. आणि तुम्ही बघू शकता आकाशसाठी मी काय काय बनवलं होतं. तर हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेतलं होतं बरं का मी. पहाटे 4 वाजताच उठले, अंघोळ केली आणि लगेच किचनमध्ये गेले आणि स्वयंपाकाला लागले. काय काय लागते भाजीला ते रात्रीचंच आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर मग पनीरची भाजी, भात, भेंडीची भाजी, चपाती, मिरचीचा खरडा एवढं बनवलं होतं आणि गुलाबजाम तर रात्रीचंच बनवले होते. तर आकाशसाठी मी असा डबा बनवला होता, म्हणजे एकट्यासाठी नाही बरं का, त्याच्या रूममध्ये जेवढे मुलं राहतात ना त्यांच्या सगळ्यांच्यासाठी मी डबा बनवून दिला होता. कारण किती केलं तरी ते घरचं आणि मेसचं ते मेसचं जेवण असतं. 2-4 दिवसामध्ये मुलं कंटाळे बरं का त्या मेसच्या जेवणाला. तर आकाश म्हणला मला पाठवून दे. म्हणलं एक दिवस तरी चला घरचं जेवण त्यांना खायला भेटन. त्याच्या रूममधला एक मुलगा नगरमधला आहे ना, तर त्याचे पप्पा जाणार होते ना आकाशच्या कॉलेजमध्ये, तर मग त्यांच्याकडे डबा द्यायला जाणार होते फौजी साहेब सकाळ सकाळ 6:30 वाजताच. तर मग त्यांना असा डब्बा पॅक करून दिला होता आणि पार्सलचे डबे भरपूर दिले होते बरं का. फक्त पनीरसाठी एक स्टीलचा डबा दिला होता, कारण मुलं कुठं ते घासत बिसत बसते, त्यामुळे म्हणलं एकदा ते जेवण केलं त्यांनी, मग डस्टबिनमध्ये ते डबे त्यांनी टाकून दिले तरी पण चालन, त्यामुळे तसले डबे मी त्यांना दिले होते. आता जेवण मी बनवलं, पॅक पण करू लागले, पण तुम्ही बघू शकता फौजी साहेब कसं ते व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवून देतात, कारण कपड्यांची पॅकिंग म्हणा किंवा असं जेवणाची पॅकिंग म्हणा तरी पण तेच करतात बरं का. आपण घरातले काम करत असतो लेडीज, आणि आपल्याला जर थोडासा असा सपोर्ट दिला, सपोर्टिव्ह माणूस असला ना, तर आपल्याला कामाचा सुद्धा कंटाळा येत नाही बरं का. 4 वाजल्यापासून माझ्याबरोबर जागेत फौजी साहेब कुठं लसूण सोलून देतात, कुठं कांदा कापून देतात, आणि त्यामुळेच तर म्हणलं मी, एका बायकोचा नवरा तिला सपोर्ट करतोय, समजून घेतोय, तर तो बायकोचा बैल नाही होत बरं का. तर तो सामंजस्यपणाने त्याच्या बायकोबरोबर संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता ती प्लास्टिकची पिशवी तुटावं नाही म्हणून दुसरी पण पिशवी त्याच्या वरतून घातली
आणि मग फौजी साहेब गेले डब्बा घेऊन. आणि वातावरण तर एवढं भारी झालंय ना, पावसाचं वातावरण होतंय बरं का एवढ्यात. आणि ऊन तर अजिबात पडत नाहीये, सगळीकडे हिरवं हिरवं झालंय ना, बाहेर अजून भारी वाटतं. आणि त्याहून भारी काय वाटतं माहितीये का, आता हिरवं झाल्यापासून जनावरच चरायला येतात ना, तर त्या जनावरांकडे पाहून मला काय वेगळंच सुकून मिळतं बरं का. ते चरतात, त्यांच्या गळ्यातल्या घंट्या वाजतात, त्यांच्या आसपास ते पांढरे बगळे असतात. तो व्ह्यू एवढा भारी वाटतो ना मला तर पाहायला. आता फौजी साहेब गेले डब्बा घेऊन आणि टेरेसवरचे झाडं मी तुम्हाला खूप वेळा दाखवले, पण आता खालच्या गार्डन मधले झाडं तुम्हाला थोडेसे दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता किती छान हिरवेगार झाडं झालेत सगळे. आणि पावसाळा लागायच्या आधीच नागवेलीचा वेल आहे ना पूर्ण कट केला होता, मी तुम्हाला एकदा दाखवला पण होता. उन्हाळ्यामध्ये जे पानं खराब झाले होते ना, ते पाणी एकही ठेवलं नव्हतं बरं का वेलाला. आणि आता एवढा छान फुटलाय ना वेल, काय सांगायचं, एकदम छान फ्रेश पानं आलेत त्याला. मी किचन मध्ये स्वयंपाक करत असले ना, तरी पण त्या खिडकीवर आलेला वेल आहे ना नागवेलीचा, तर तो दिसला ना आतून हिरवागार मस्त, तर एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं. आणि मधुमालतीचा वेल पण छान फुललाय आता. आणि शमीचं झाड मी उन्हाळ्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं बरं का दुसऱ्या कुंडीमध्ये. ते पूर्ण सुकलं होतं, त्याला एकही पान नव्हतं राहिलं. आता त्याला छान पानं फुटलेत. आणि एक मिरचीचं झाड आहे ना, त्याला पण फुलं आलेत, आता मिरच्या येतील त्याला. आणि जास्वंदीला पण छान फुलं येते, तर ते तोडून मला देवपूजा पण करायची होती. आणि वरच्या झाडांचा पण तुम्हाला मी व्ह्यू दाखवते, आता तुम्ही बघू शकता. हा आलमंडाचा वेल आहे ना, त्याला पिवळे फुलं येतात, एवढे भारी दिसतात ना ते काय सांगायचं. आणि आलमंडामध्ये लाल फुलांचा पण वेल येतो बरं का, त्याचे फुलं पण छान दिसतात. पण तो लाल फुलांचा वेल मला आतापर्यंत काही मिळाला नाही, आणि मिळाला ना तो नक्कीच मी घेऊन येणार आहे. तर लाल पिवळं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतं. आणि आपल्या इथं भरपूर खारुताई आहेत बरं का झाडांच्या मुळं, तर त्या वेलामध्ये ह्या ग्रीन नेटवर इकडं तिकडं अशा उड्या मारत बसतात ना, तर सकाळ सकाळ पाखरांचा खूप चिवचिवाटा असतो. पाखरं खारुताई हे पाहत बसले मी थोड्या वेळ शांतपणे. कारण सागर गेला होता बाहेर, आकाश पण गेलेला आहे कोपरगावला, राजू पण गेला कामावर, फौजी साहेब गेले डब्बा घेऊन, आणि मी एकटीच होते. तर मग काय सगळ्या झाडांची मस्त निहाळणी झाली. आणि शेवटी मग तुळशीवर येऊन थांबले, तुळशीची निहाळणी झाली. त्यानंतर थोड्याच वेळात पाऊस चालू झाला. सगळीकडे हिरवगार झालेलं आहे आणि त्यात पाऊस चालू झाला ना, एवढं भारी वाटत होतं ना. तर पावसाचा मस्त आनंद घेतला. थोड्या वेळ आतमध्ये गेले, मस्त गरमागरम आदरचा चहा करून पिले एकदा. आज मी एवढाच व्हिडिओ शूट केला बरं का, आजच्या पुरतं इतकंच. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत जा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.